धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे, कारण हा दिवस म्हणजे लक्ष्मी आणि कुबेरांचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा दिवस। या दिवशी केवळ सोनं चांदीच नाही तर काही इतर वस्तू देखील खरेदी करणं अत्यंत शुभ मानले जाते। आज आपण धनत्रयोदशीला सोन्यापेक्षा मौल्यवान कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात हे पाहणार आहोत। धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस, जो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला साजरा होतो। या दिवशी देवांचा वैद्य असलेल्या धन्वंतरीची पूजा केली जाते, कारण याच दिवशी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते। तसेच लक्ष्मी आणि कुबेर यांचीही पूजा केली जाते। म्हणूनच या दिवशी भांडी आणि धातूच्या वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं। लोक सामान्यतः या दिवशी सोनं आणि चांदी खरेदी करणे शुभ मानतात, परंतु जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल तर काळजी करू नका। ज्योतिष आणि धार्मिक श्रद्धेनुसार अशा काही वस्तू आहेत जे धनत्रयोदशीला खरेदी करणे शुभ मानलं जातं, ज्यामुळे तुमच्या घरात आनंद आणि समृद्धी येते। पंचांगानुसार या वर्षी धनत्रयोदशी तिथी शनिवार 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:18 सुरू होईल आणि रविवारी 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:51 संपेल। हिंदू धर्मात उदय तिथीला विशेष महत्त्व दिले जाते, म्हणून धनत्रयोदशी शनिवार 18 ऑक्टोबर 2025 रोजी साजरी केली जाणार आहे। सोने आणि चांदी या व्यतिरिक्त धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणे शुभ मानलं जातं। पहिलं आहे भांडी। धनत्रयोदशीला नवीन भांडी खरेदी करणं ही एक प्राचीन आणि महत्त्वाची परंपरा आहे। या दिवशी भगवान धन्वंतरी अमृताच्या भांड्यासह प्रकट होतात, म्हणून भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते। त्यामध्ये पितळ हा भगवान धन्वंतरी यांचा प्रिय धातू मानले जाते। असे मानले जाते की पितळेची भांडी खरेदी केल्यानं आरोग्य, सौभाग्य आणि घरात 13 पट संपत्ती येते। तांबे किंवा कांस्य या धातूपासून बनलेली भांडी देखील खरेदी करणं शुभ असतं। त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी झाडू खरेदी करू शकता। धनत्रयोदशीला झाडू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते। झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। असे मानतात की नवीन झाडू घरातील गरिबी दूर करते आणि सुख समृद्धी आणते। झाडू घरी आणल्यानंतर वापरण्यापूर्वी त्याची पूजा करावी। तिसरा आहे धने। धनत्रयोदशीला धने खरेदी करणे आणि ते देवी लक्ष्मीला अर्पण करणे शुभ मानले जाते। धने हे संपत्तीचे प्रतीक देखील मानले जाते। पूजेनंतर हे धने तुमच्या तिजोरीत किंवा पैशाच्या साठवणुकीच्या ठिकाणी ठेवल्यास समृद्धी येते। पुढचा आहे लक्ष्मी गणेश मूर्ती। धनत्रयोदशीला दिवाळीच्या पूजेसाठी देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशांची नवीन मूर्ती खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते। धनत्रयोदशीला लक्ष्मी गणेशाची मूर्ती घरी आणून दिवाळीच्या दिवशी योग्य विधीने त्याची पूजा केल्यानं धन आणि समृद्धी मिळते व सर्व अडथळे दूर होतात। पुढचा आहे श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र। जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र खरेदी करणे शुभ मानले जाते। तुमच्या घरात किंवा दुकानात तिजोरीत हे यंत्र स्थापित केल्यानं धनाची देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांचा आशीर्वाद मिळतो। पुढचा आहे गोमती चक्र। गोमती चक्र खूप पवित्र आणि चमत्कारिक मानली जातात। धनत्रयोदशीला 11 गोमती चक्र खरेदी करून त्यांना लाल कपड्यात गुंडाळून तुमच्या तिजोरीत ठेवल्यानं आर्थिक समस्या कमी होण्यास आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यास मदत होते। पुढचा आहे कवड्या। पिवळ्या रंगाच्या कवड्या लक्ष्मी देवीच्या संबंधित असल्याचं मानलं जातं। धनत्रयोदशीला कवड्या खरेदी करा, त्यांना हळदीने रंगवा। दिवाळीच्या रात्री पूजा केल्यानंतर तुमच्या तिजोरीत ठेवा, यामुळे तुमच्या घरात धनाचा सतत प्रवाह राहील। खरेदी करताना या गोष्टी चुकूनही खरेदी करू नका, जसे की काळ्या वस्तू। धनत्रयोदशीला कोणत्याही काळ्या वस्तू किंवा
कपडे खरेदी करणे टाळावे, हे अशुभ मानले जाते. लोखंड किंवा या दिवशी कात्री, सुरी यासारख्या लोखंडांपासून बनलेल्या धारदार वस्तू देखील खरेदी करणे टाळावे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.